नमस्कार फ्रेंड्स. 28 मॅजिक अभ्यास आपले संपलेले आहेत. मी अशी आशा करते की तुम्ही ते सर्व ऐकलेले आहेत आणि ते तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही ते अभ्यास करत आहात आणि तुमच्यामध्ये बदल हा झालेला आहे. तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी थँक्यू म्हणत आहात, आभार मानत आहात आणि त्यामुळे तुमचा जो काही जुना थिंकिंग पॅटर्न होता तो बदललेला आहे आणि तो आता पॉझिटिव्ह झालेला आहे. तर आपण आता पाहणार आहोत की रोंडा बर्न यांच्याविषयी. रोंडा बर्न यांचा प्रवास द सिक्रेट या चित्रपटापासून सुरू झाला. जगभरातील लाखो लोकांनी हा चित्रपट पाहिला. त्यानंतर त्यांनी द सिक्रेट हे जगातील सर्वाधिक खपाचे लोकप्रिय पुस्तक लिहिले. ते 47 भाषांमध्ये उपलब्ध असून त्याच्या 2 कोटींपेक्षा जास्त प्रती छापण्यात आलेल्या आहेत. द सिक्रेट पुस्तक 1990 आठवडे न्यूयॉर्क टाइम्सच्या सर्वाधिक खपाच्या पुस्तकांच्या यादीमध्ये होते. नुकतीच USA टुडेने गेल्या 15 वर्षातील सर्वाधिक खपाच्या 20 पुस्तकांच्या यादीत हे प्रकाशित केले आहे. त्यामध्ये या पुस्तकाचा समावेश आहे. रोंडा बर्न यांनी 2010 मध्ये द पॉवर नावाचे आणखी एक महत्त्वाचे पुस्तक लिहिले. तेही न्यूयॉर्क टाइम्सच्या सर्वाधिक खपाच्या पुस्तकांच्या यादीत असून 43 भाषांमध्ये ते उपलब्ध झालेले आहे. तर मी इथं तुम्हाला त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. कारण आपण ज्या पुस्तकाचा अभ्यास केला ते पुस्तक कोणी लिहिलं, त्यांनी काय काय लिहिलेलं आहे ते आपण थोडक्यात समजून घेऊया. रोंडा बर्न या ऑस्ट्रेलियन लेखिका आहेत. त्यांचा जन्म आहे 1951. तर त्यांनी सगळ्यात आधी 2006 मध्ये सिक्रेट मूव्ही बनवली आणि त्या मूव्हीला सगळ्यांचा रिस्पॉन्स इतका छान आला की त्यासाठी त्यांनी ते बुक लिहिलं आणि ते बुक इतकं पॉप्युलर झालं. द सिक्रेटमध्ये त्यांनी लॉ ऑफ अट्रॅक्शन याबद्दल सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्ही जसा विचार करता ते तुमच्या आयुष्यामध्ये घडतं. तर आपण इथं विचार कसा करायला पाहिजे ते इथं सांगितलेलं आहे. म्हणजे पॉझिटिव्ह विचार करायचा. पॉझिटिव्ह विचार करण्यासाठी आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींविषयी आभार मानणे, त्या गोष्टींबद्दल प्रेम दाखवणे, आपुलकी दाखवणे, तर आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी येते. तर आपण इथं प्रत्येक गोष्टीबद्दल आभार मानतो. तर इथं आपण अभ्यासांमध्ये प्रत्येक गोष्टीबद्दल आभार कसे मानायचे ते आपण शिकलो. त्यानंतर 2007 मध्ये त्यांनी सिक्रेट बुक लिहिलं आणि त्यानंतर 2010 मध्ये त्यांनी द पॉवर शक्ती हे बुक लिहिलं. द पॉवरमध्ये त्यांनी प्रेमाची शक्ती याबद्दल माहिती दिलेली आहे. म्हणजे या जगामध्ये ही अशी शक्ती आहे जी आपल्या आतमध्ये असते आणि ती आहे प्रेमाची शक्ती आणि या प्रेमाच्या शक्तीने तुम्ही पूर्ण जग जिंकू शकता. तर ते त्यांनी द पॉवरमध्ये सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर त्यांनी लिहिली 2012 मध्ये द मॅजिक जादू, ज्याचा अभ्यास आपण आत्ता केला. तर या बुकमध्ये त्यांनी आपल्याला कृतज्ञतेची शक्ती सांगितलेली आहे. ती शक्ती की ज्याने संपूर्ण आयुष्य बदलतं. तुमचा विचारांचा पॅटर्न बदलतो. प्रत्येक गोष्टीबद्दल जे आपण नकारात्मक विचार करतो ते बदलतात. त्या ठिकाणी आपण पॉझिटिव्ह विचार करायला लागतो. तर हे मॅजिक रिअली मॅजिक आहे. खरंच त्यांनी त्याला मॅजिक हे बुकचं जे नाव दिलेलं आहे ते खरंच मॅजिक आहे. जेव्हा तुम्ही ते कराल तर तुमच्या आयुष्यामध्ये खरंच जादू आहे आणि खरंच मॅजिक आहे. तर मॅजिकला, या जादूला नेहमी सोबत ठेवा. जिथे जाल तिथं सोबत घेऊन जा. आयुष्यभर त्याला जवळ ठेवा.
ते तुमच्यापासून कधीही दूर जाऊ देऊ नका. मॅजिक आहे तर आयुष्य आहे, आयुष्य जगण्याचा आनंद आहे, तर मॅजिकला नेहमी सोबत ठेवा. त्यानंतर त्यांनी 2013मध्ये लिहिलं द हिरो. हिरोमध्ये त्यांनी आपण स्वतः आपल्या आयुष्याचे हिरो आहोत. तर आपल्या आतमध्ये जर कृतज्ञतेची शक्ती असेल, प्रेमाची शक्ती असेल, तर तुम्ही स्वतः हिरो आहात. तुम्ही दुसऱ्यांना हिरो बनवण्याची गरज नाही. तुम्ही स्वतः हिरो बनू शकता जर तुम्ही कृतज्ञतेची शक्ती आपल्या आतमध्ये ठेवली आणि प्रेमाची शक्ती आपल्या आतमध्ये ठेवली. तर इथं आयुष्यामध्ये ज्यांनी ग्रेट काम केलेलं आहे, चांगलं काम केलेलं आहे, तर ते ॲज अ हिरो म्हणून या जगामध्ये वावरत आहे. तर त्यांनी ते बनण्यासाठी काय केलं ते त्यांनी द हिरो या बुकमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर त्यांनी 2016मध्ये आली द सिक्रेट चेंज माय लाईफ आणि 2020मध्ये द ग्रेटेस्ट सिक्रेट. तर या दोन्ही बुक करोना काळामध्ये आल्यामुळे त्या तितक्या पॉप्युलर झालेल्या नाहीत, पण जर तुम्हाला त्या मिळाल्या तर तुम्ही नक्की वाचा. तर आयुष्यामध्ये ही जी काही शक्ती आहे ज्याने आपल्याला बनवलेलं आहे त्याला आपण ब्रह्मांड म्हणतो. ही सृष्टी, हा निसर्ग, युनिवर्स. तर तो जो आपल्याला जे काही दिलेला आहे त्याने, त्याच्याबद्दल त्याचे आभार मानणं खूप जरुरी आहे आपल्याला. तर आपण नेहमी युनिवर्सला आभार मानले पाहिजेत, या ब्रह्मांडला आभार मानले पाहिजेत, या सृष्टीच्या नियमाला आभार मानले पाहिजेत. त्या सृष्टीचा, या ब्रह्मांडचा नियम काय आहे? तुम्ही जे विचार कराल तो तुम्हाला ते देणार. मग तो स्वतः खाली येणार नाही, तर तो तसे लोक, परिस्थिती आणि घटना तुमच्या आयुष्यामध्ये आणणार आणि तुमच्यासाठी जी गोष्ट हवी आहे, तुम्हाला ज्या गोष्टीची इच्छा आहे, ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये सहज होणार. तर ते आपण मॅजिकमध्ये पाहिलेलं आहे. तर रोंडा बर्न यांनी खरंच पूर्ण जगाला आनंदी राहण्याचं एक सिक्रेट दिलं आहे आणि ते आहे मॅजिक. तुम्ही हे मॅजिक जितकं जास्त दुसऱ्यांना देता येईल तितकं जास्त दुसऱ्यांना देण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्ही जितकं द्याल तितकं ते तुम्हाला 10 पटीने, काही 100 पटीने तुमच्याकडे परत येणार आहे. तर आयुष्यामध्ये जी कोणी व्यक्ती तुम्हाला दुःखी दिसत असेल, तिचं आरोग्य खराब असेल किंवा तिच्याकडे पैसा नसेल, तर अशा प्रत्येक व्यक्तीला तुम्ही मॅजिक सांगा, त्यांना कृतज्ञतेची शक्ती द्या आणि त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद, चांगलं आरोग्य, धनसंपत्ती त्यांना मिळालेली आहे अशी कल्पना करा. कारण ते जे द्याल ते परत येईल, जे तुम्ही पेराल तेच उगवेल. या नियमावरती आपण आयुष्य जगणार आहोत आणि ह्या मॅजिकला नेहमी सोबत ठेवणार आहोत. तर या बुकचं शेवटचं पेज मी वाचते. एकच शब्द, खरंच एकच शब्द सारं काही बदलून टाकणारा. गेल्या सुमारे 20 दशकापासून अधिक काळ एका पवित्र धर्मग्रंथामधील वचनाचे ज्यांनी वाचन केले त्यांच्यापैकी बहुसंख्य लोकांनी त्याच्याभोवती एक गूढतेचं वलय निर्माण केलं. त्यांच्या अर्थाबाबतही गोंधळ आणि गैरसमज निर्माण झाला. इतिहासातल्या काही थोड्या लोकांनाच मात्र याची जाणीव झाली. त्यांना कळले की त्यातले शब्द हे एक कोडे आहे आणि एकदा का ते तुम्हाला सोडवता आले, त्याचे गूढ उकलता आले की एक नवं जग तुम्हाला दिसू लागतं.
असं हे जीवनच बदलून टाकणारे ज्ञानाचं जग रोंडा बर्न यांनी त्यांच्या जादू या पुस्तकातून आपल्यासाठी खुले केलेलं आहे. मग सुरू होतो 28 दिवसांचा एक अविश्वसनीय, आश्चर्यचकित करून टाकणारा प्रवास, जो की आपण सर्वांनी अनुभवला आहे. या प्रवासात तुमच्या आयुष्यात प्रत्येक दिवशी या ज्ञानाचा कसा वापर करायचा ते तुम्हाला यात शिकवतात. तुम्ही कोणीही असाल, कुठेही असाल, सध्या कोणत्याही परिस्थितीत असाल, तरीही ही जादू तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार आहे. तर जादू या पुस्तकाविषयीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही www.thesecret.tv या संकेतस्थळाला भेट देऊ शकता. तर रोंडा बर्न यांचे मनापासून मी खूप खूप आभारी आहे. कारण त्यांनी बुक लिहिलं म्हणून ते माझ्या तुमच्यासारख्या लोकांच्या आयुष्यामध्ये आलं आणि आपल्या आयुष्यात मॅजिक सुरू झालं, आपल्या आयुष्यात आनंद सुरू झाला, आपल्या आयुष्यात जीवन कसं जगावं, जीवनाचा आनंद सुरू झाला. तर यासाठी रोंडा बर्न यांचे मनापासून खूप खूप आभार. आणि त्यांनी जे आपल्याला सिक्रेट दिलं ते आहे थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स. हे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा या युनिवर्सची जी भाषा आहे, त्याला जी आवडते ते आहे थँक्यू. तर मी आज माझ्या आयुष्यामध्ये हे थँक्यू आलं, त्याबद्दल या थँक्यूचेही मी थँक्यू म्हणेन. या थँक्यूलाही मी थँक्यू म्हणेन. या आभाराला मी आभार मानेन. कारण हे आभार, हे थँक्यू, हे युनिवर्स माझ्या आयुष्यात आलं म्हणून मी आज या जगामध्ये एक वेगळा मार्ग आनंदाने जात आहे. मी आयुष्यामध्ये आनंदी आहे आणि मी दुसऱ्यांना ते देण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मी हे माझ्यासाठी करत आहे आणि हे मी असंच करत राहीन. तर तुम्ही माझ्याशी जोडले गेले आहात, तुम्ही माझ्यासोबत आहात म्हणून मी आज हे करू शकत आहे. यासाठी तुमच्या सर्वांचेही मी मनापासून खूप खूप आभार मानते. आभारी आहे.